ग्रामसभा चॅनलवर आपले स्वागत आहे. आजचा विषय सुकन्या समृद्धी योजना. आपण याच्या अगोदर लेक लाडकी योजना याविषयी सविस्तर माहितीचा एक व्हिडिओ बनवला होता. त्या अनुषंगाने आपल्याला कमेंटमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. लेक लाडकी योजना ही योजना मुख्यतः 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी आहे. त्यामुळे आपण 2023च्या अगोदर जन्मलेल्या मुलींसाठी काही योजना आहेत का, त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत. आपण ह्या व्हिडिओमध्ये सुकन्या समृद्धी योजना याविषयी माहिती घेणार आहोत. आपण आहात ग्रामसभा चॅनलवर. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील. सुकन्या समृद्धी योजना ही अशी योजना आहे की ज्याचे व्याज चक्रवाढ दराने वाढते. जर तुम्ही सलग 15 वर्ष मुलींच्या खात्यावर 1.5 लाख रुपये जमा करत असाल तर 21व्या वर्षी त्या मुलीला एकूण तब्बल 63 लाख रुपये मिळतील. अशा प्रकारे ही चक्रवाढ व्याजदराने वाढणारी शासनाची एक मुलींसाठी महत्त्वाची योजना आहे. चला तर पाहूया काय योजना आहे. भारतामध्ये मुलींचे शिक्षण, त्यांचा विकास आणि लग्न यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होतात. अनेक कुटुंबामध्ये मुलींच्या शिक्षणाला मुलांच्या तुलनेत कमी महत्त्व दिले जाते. यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक सुरक्षितता, लग्नासाठी होणारा मोठा खर्च, शिक्षणाचा वाढता खर्च आणि स्थैर्याची चिंता यामुळे अनेक मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना आखू शकत नाहीत. हीच गोष्ट लक्षात घेऊन भारत सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत 2015 मध्ये एक विशेष योजना सुरू केली. ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. ही योजना पालकांना अतिशय कमी रकमेपासून बचत करण्याची संधी देते आणि दीर्घकाळात मुलींच्या भविष्यासाठी मोठा निधी उभा करण्यास मदत करते. या योजनेमुळे लाखो पालकांना मुलींच्या शिक्षण व विवाहाची सुरक्षितता मिळाली आहे. चला तर पाहूया या योजनेची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, नियम आणि फायदे काय आहेत. 2011ला जी जनगणना झाली त्यानुसार देशात मुलींचे प्रमाण हे मुलांच्या तुलनेत खूपच कमी आहे. हे चित्र बदलण्यासाठी आणि पालकांना मुलींच्या शिक्षणाबद्दल प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. ही योजना पालकांना सांगते की मुलगी ही ओझे नाही तर ती संपत्ती आहे. नियमित बचतीतून मुलीच्या भविष्यासाठी मोठी रक्कम तयार करून घेणे ह्या योजनेचे उद्दिष्ट आहे. नियमित बचतीतून मुलीच्या भविष्यासाठी मोठी रक्कम तयार करणे हे या सुकन्या समृद्धी योजना पाठीमागचे उद्दिष्ट आहे. यामध्ये आपल्याला खाते उघडण्याची काही नियम आहे. सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी काही सोप्या अटी आहेत. त्यामध्ये खाते उघडताना मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असावे. त्याचबरोबर हे खाते त्या मुलीचे पालक उघडू शकतात. त्याचबरोबर एका मुलीसाठी फक्त एकच खाते उघडता येते आणि एका कुटुंबात जास्तीत जास्त 2 खाती उघडता येतात. म्हणजे एका कुटुंबातील फक्त 2च मुलींना ह्या ठिकाणी लाभ देता येतो. जर आपल्याला जुळी किंवा तळी असतील तर त्या ठिकाणी मात्र हा अपवाद आहे. तुम्ही सर्वांनाच या योजनेचा लाभ देऊ शकता. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये किमान ठेव 250 रुपये आवश्यक आहे आणि कमाल ठेव म्हणजे 1.5 लाख रुपये तुम्ही जमा करू शकता. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये खोलता येते किंवा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सुद्धा खोलता येते किंवा ज्या बँकांना सरकारने मान्यता दिली आहे अशा खाजगी बँकांमध्ये सुद्धा आपल्याला सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येते. खाते उघडण्यासाठी आपल्याला मुलीच्या जन्माचा दाखला, पालकांचे ओळखपत्र जसे आधार कार्ड, त्यांचा राहण्याचा पुरावा आणि फोटो एवढी साधी सोपी कागदपत्रे घेऊन आपण सुकन्या समृद्धी योजनेचे खाते खोलू शकतो. सुकन्या समृद्धी योजनेचा सर्वात आकर्षक मुद्दा म्हणजे यामध्ये मिळणारे आपल्याला चक्रवाढ दराने व्याज. यामध्ये मिळणारा व्याजदर हा सुकन्या समृद्धी योजनेत मिळणारा व्याजदर हा सर्वसाधारण बचत खात्यापेक्षा जास्त असतो. साधारणपणे हा दर 7 ते 8% दरम्यानचा असतो. चक्रवाढ व्याज म्हणजे तुम्ही जी रक्कम बँकेमध्ये गुंतवली आहे आणि त्या रकमेवर तुम्हाला जे व्याज मिळते त्या व्याजावरही तुम्हाला परत व्याज मिळते, अशा प्रकारची चक्रवाढ व्याज असते. त्यामुळे या योजनेमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्याची किंवा जास्तीत जास्त व्याज मिळवण्याची किंवा जास्तीत जास्त परतावा मिळवण्याची संधी निर्माण होते. या सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुलगी 10 वर्ष व्हायच्या अगोदर किंवा मुलीचे वय 10 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर उघडावे लागते. त्यानंतर ते मुलीची 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते खाते मॅच्युअर होते. त्याचबरोबर
योजना सुरू केल्यापासून सलग 15 वर्ष पालकांना यामध्ये पैसे भरता येतात. त्यानंतर आपल्याला व्याज आपोआप भेटत राहते. मुलगी 18 वर्ष झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी आपल्याला काहीतरी 50% रक्कम काढता येते आणि मुलीचे खाते त्यानंतर 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्ण रक्कम ही त्या मुलीला मिळते. सुकन्या समृद्धी योजनेची आणखीन एक गोष्ट म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जमा केलेली रक्कम ही पूर्णपणे करमुक्त आहे. त्याचबरोबर ह्या योजनेनुसार मिळणारे व्याज हे सुद्धा करमुक्त आहे. त्या योजना परिपक्व झाल्यानंतर मिळणारी रक्कम सुद्धा करमुक्त आहे. त्यामुळे ही योजना कर बचतीच्या दृष्टीने सर्वोत्तम ठरते. मुलींच्या भविष्यासाठी आपल्याला सुरक्षित गुंतवणूक करता येते. त्याचबरोबर साधारण बचत खात्यापेक्षा आपल्याला जास्तीचा परतावा मिळतो आणि ही रक्कम पूर्णपणे करमुक्त योजना आहे. त्याचबरोबर आपल्याला खूपच कमी रक्कम आपल्याला खूपच कमी रकमेपासून ही योजना सुरू करता येते. म्हणजे फक्त 250 रुपयाची गुंतवणुकी सुरुवात करून आपण ह्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो. त्याचबरोबर ही योजना म्हणजे सुरक्षित आणि जोखमीविरहित योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींचे शिक्षण आणि विवाहाची खर्चाची तरतूद करता येते. सुकन्या समृद्धी योजना ही फक्त एक बचत योजना नाही, तर ती सामाजिक परिवर्तनाची एक चळवळ आहे. या योजनेमुळे मुलींना शिक्षण, लग्न आणि भविष्यासाठी मजबूत आर्थिक आधार मिळतो. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा हा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि मुलीला खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनवण्यासाठी ह्या योजनेमध्ये प्रत्येक पालकाने काळजीपूर्वक गुंतवणूक केली पाहिजे.